वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माता पितृभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, गुरुचरणारविंदाभ्यां नमः। नमस्कार, मी स्वप्नील गरे आज या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या फेसबुक लाईव्ह मंचावर आपण सर्वांचे स्वागत करतो। ओळख संतांची या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाला धन्यवाद देतो। आज मी या मंचावर ओळख संतांची या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ यांचा परिचय देणार आहे। स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्व। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर। त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी जिल्हा विजापूर येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला। वडील भगवानराव प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते। त्यांनी 2 मुलींनंतर संन्यास घेतला, पण पत्नीची संमती घेतली नाही। तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली। त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले। जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थ कोट हायस्कूलमध्ये दाखल झाले। तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या, पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही। त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले। तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अंमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह BA लोकशाहीचा विकास हा प्रबंध लिहून MA पदवी संपादन केली। त्यानंतर 1926 मध्ये ना. म. जोशी यांच्या सहाय्यकपदी ते रुजू झाले। त्यामुळे आपसूक ते गिरणी कामगारांच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाले। तत्पूर्वी लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते अतीव दुःखी झाले। त्यांनी त्यावेळी या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे। सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले। ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगार विषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले। दिल्लीच्या थंड हवामानामुळे त्यांना पॅरालिसिसचा झटका आला व त्यात त्यांचे 1.5 वर्ष वाया गेले। नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली आणि 14 जानेवारी 1930 रोजी आपल्या जन्म नावाचा त्याग करून भिक्षुकी स्वीकार केली। त्यानंतर 14 जानेवारी 1932 रोजी हिप्परगा, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद येथे लखनौचे स्वामी नारायण यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले। त्यांनी हिप्परगा येथे तत्पूर्वीच 1930 मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली। 6-7 वर्षे राष्ट्रीय बाण्याने हे कार्य केल्यानंतर ते 1935 मध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले आणि या सुमारास आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली। पुढे ते मुख्य अध्यापकही झाले। याच काळात आ.कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या जुलूम जबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली। 1931 मध्ये केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांच्या प्रेरणेने आर्य समाजाची स्थापना झाली होती। परभणी जिल्ह्यातील परतूर येथे 1 जून 1937 रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। त्यानंतर हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली। या भाषणानंतर सर्व सहकार्यांनी स्वामीजींना
हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले. स्वामी रामानंदांनी 9 जून 1938 पासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले. त्यावेळी हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये सधन व मवाळपंथीय कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. ते स्वामीजींच्या क्रांतिकारक चळवळीपासून दूर राहिले. स्वामीजींनी गोविंदभाई श्रॉफ, आकरू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी यांसारख्या निष्ठावान मित्रांच्या सहकार्याने काँग्रेसांतर्गत स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले. निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली आणि स्वामीजींसह सर्व कार्यकर्त्यांना बंदी हुकूम मोडल्याबद्दल तुरुंगात डांबले. स्वामीजींना स्वातंत्र्यापर्यंतच्या 10 वर्षांच्या काळात 1938 ते 1948 अनेक वेळा शिक्षा होऊन सलग 111 दिवस अंधार कोठडीत ठेवले होते. महात्मा गांधींनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा इशारा देताच त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले. हैदराबादमध्ये हिंदूंचे जीवन असुरक्षित व धोकादायक बनले. अशा परिस्थितीत स्वामीजींनी नागरी हक्कांसंदर्भात सत्याग्रह व सनदशीर मार्गांचा निजामशहाविरुद्ध फारसा उपयोग होणार नाही हे जाणले आणि त्यांनी आपला लढा प्रखर व तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केला. 16 जून ते 18 जून 1947 या काळात हैदराबाद संस्थानातील मुशिराबाद भागात भरविलेल्या स्टेट काँग्रेसच्या अधिवेशनात स्वामी रामानंद यांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा नारा पुकारून सर्व कार्यकर्त्यांना निजामाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. या सशस्त्र लढ्यात सत्याग्रह, साराबंदी, निजामी ठाण्यांची लूट, बँक दरोडे, सरकारी कागदपत्रांची होळी अशा विविध मार्गांनी व गनिमी काव्याने क्रांतिकारकांनी निजाम सरकारला वेठीस धरण्याचे प्रयत्न केले. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे उदयास आली. परंतु निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही व आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असे घोषित केले. तथापि संस्थानातील जनतेस स्वामीजींनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले. निजाम सरकारने तिरंगा फडकाविण्यास बंदी घातली आणि बंदी मोडणाऱ्यास जबर शिक्षा फरमावली. त्यामुळे रझाकारांचे अत्याचार व जुलूम प्रचंड प्रमाणात वाढले. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी उमरी, जिल्हा नांदेड येथील बँक स्वातंत्र्य सैनिकांनी भरदिवसा लुटली. या सुमारास स्वामीजी तुरुंगात होते आणि तेथून ते कार्यकर्त्यांना संदेश धाडित असत. अखेर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थानातील निजाम राजवट संपुष्टात आणली. त्यावेळी स्वामीजींची तुरुंगातून मुक्तता झाली आणि हैदराबादेत सत्ता स्थापण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या. स्वातंत्र्य लढ्यातील निष्ठावान व सच्च्या कार्यकर्त्यांनी संघर्षाकडे दुर्लक्ष करून काँग्रेस श्रेष्ठी भलत्याच स्वार्थी व संस्थानातील धनाढ्यांकडे सत्ता सोपवू पाहत आहेत हे पाहून स्वामीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. मात्र त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व सोडले नव्हते. राजकारणापासून अलिप्त राहून शैक्षणिक कार्याकडे ते वळले. त्यांनी नांदेड येथे 1950 मध्ये नांदेड एज्युकेशन संस्थेची स्थापना केली आणि नांदेड शहरात पीपल्स कॉलेज काढले. त्यानंतर त्यांनी 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीत गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेत प्रवेश केला. 1953 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी हैदराबाद राज्याच्या विभाजनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला आणि
मराठवाड्यातील जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कानी घातली. स्वामीजींनी 1957 मध्ये औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवून पुन्हा खासदारकी मिळवली आणि मराठवाड्याचा प्रश्न धसास लावला. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी त्याची कार्यवाही झाली. सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन स्वामीजींनी विनोबांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि तेलंगणातील विषम व्यवस्थेच्या संदर्भात आपले प्रयत्न चालविले. या चळवळीच्या निमित्ताने त्यांची पायपीट वाढली. निजामशाही उखडून फेकणारा फकीर आणि मराठवाड्याचे मुक्तिदाते अशी त्यांची ओळख आहे. पण ते केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर ते पूर्ण हैदराबाद संस्थानचे मुक्तिदाते होते. त्यांनी हैदराबाद संस्थान केवळ निजामाच्या जाचातून मुक्तच केले नाही, तर नव्या राज्याची दिशा कशी असावी हे देखील त्यांनी दाखवून दिलं होतं. नरहर कुरुंदकरांना देखील त्यांनीच पीपल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं होतं. स्वामीजी हे उत्तम नेते होते यात शंकाच नाही, पण त्याचबरोबर त्यांनी नवनेतृत्व समोर यावं म्हणून देखील काम केलं. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी त्यांना अटक झाली होती. पूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता, पण भारताचा अंदाजे 2.25 लाख स्क्वेअर किलोमीटर भाग अद्याप पारतंत्र्यात होता. इतकंच नाही तर इंग्रजांनाही लाजवेल अशा जुलमाखाली होता. त्या जुलमाविरोधात एक संन्याशी आपले दंड थोपटून उभा होता. हे सर्व करत असताना त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा विचार घोळत होता, पण त्यासाठी योग्य संधी सापडत नव्हती. देशात काँग्रेसची स्थापना होऊन 50 वर्ष उलटली होती, पण हैदराबाद संस्थानमध्ये काँग्रेसला परवानगी नव्हती. स्टेट काँग्रेसची स्थापना झाली असं घोषित करून सत्याग्रह करू अशी योजना स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्याचं घोषित करण्यात आलं. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये नेत्यांनी सत्याग्रह केला. एका तुकडीत स्वामीजी देखील होते. या सत्याग्रहानंतर त्यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी चंचलगुडा तुरुंगात करण्यात आली. 1939 मध्ये स्वामीजींना सोडण्यात आलं. ते गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले. गांधीजींना भेटल्यावर त्यांनी सांगितले, अनेक राजकीय कार्यकर्ते तुरुंगात आहेत, त्यांच्या सुटकेसाठी उपोषणाची परवानगी मला द्यावी. आत्मक्लेशाचा मार्ग राजकारणासाठी वापरायचा नसतो असं गांधीजी म्हणत. त्यामुळे गांधीजींनी उपोषणाची परवानगी नाकारली. गांधीजींनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही अहिंसा हे तत्व जीवननिष्ठा म्हणून स्वीकारलं आहे का? कोणत्याही परिस्थितीमध्ये अहिंसा त्यागणार नाहीत इतकी या तत्वावर तुमची अढळ श्रद्धा आहे का? तुम्ही एकटे पडलात, कुणीही तुमच्या मदतीला केव्हाही आलं नाही, तरी तुम्ही याच तत्वावर कायम राहाल का? स्वामीजी सांगतात, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गांधीजींनी मला रात्रीचा वेळ दिला होता. संन्यास घेताना देखील मनात इतकी उलथापालथ झाली नाही तितकी यावेळी झाली. दुसऱ्या दिवशी ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, मी अहिंसेला अद्याप राजकीय धोरण समजत होतो, पण आता मी या तत्वाचा जीवननिष्ठा म्हणून स्वीकार केला आहे. असं म्हणून ते गांधीजींच्या पाया पडले. गांधीजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आणखी काही दिवस माझ्याजवळ थांबा असं सांगितलं. या काळात गांधीजींचा सहवास लाभला. त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती समजली. आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आणि स्वामीजी नमूद करतात. दरम्यान निजामाच्या पाठिंब्याने तयार झालेल्या इत्तेहाद संघटनेची मूळ घट्ट रोवायला सुरुवात झाली. अनंत भालेरावांनी इत्तेहादचा उल्लेख जालिम विश्वल्ली असा केला आहे. रझाकारांचे अत्याचार वाढत गेले तसा त्यांचा प्रतिकार करण्याची गोविंदभाई आणि बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वात तरुणांचे गट तयार करण्यात आले.
तरुणांचे गट गावात गस्त घालत, संरक्षण देत, रझाकारांविरोधात लढत. रझाकारांविरोधात पोलीस चकार शब्द काढत नसत. त्यांच्या डोळ्या देखत हे अत्याचार चालत. त्यामुळे लोकांना या तरुणांचाच आधार होता. हैदराबादच्या लढ्याचं स्वरूप पाहता महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली होती. क्रांतिकारकांना शस्त्र पुरवणं, त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं ही सर्व कामे बाबासाहेब परांजपे यांच्याकडे होते. बाबासाहेब परांजपे बॉम्ब बनवत असत. बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण देखील त्यांनी इतर तरुणांना दिलं. निजामाविरोधात लढण्यासाठी संघटना उभारली आणि पूर्ण संस्थानात तिची पाळंमुळ रुजवली. 1942ला भारत छोडो आंदोलन सुरू झालं. या आंदोलनामुळे जसा संपूर्ण देश ढवळून निघाला, त्याचप्रमाणे हैदराबाद संस्थान देखील पेटून उठलं. अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. स्वामीजींना पुन्हा अटक झाली आणि त्यांना 1943ला सोडण्यात आलं. सुटकेनंतर लोकसंग्रहांचं काम ते अधिक जोमानं करू लागले. मराठवाडा, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं काम केलं होतं. स्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या 5 भाषा येत. त्यामुळे त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्यापैकीच वाटत. उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचा त्यांना फायदा वाटाघाटीवेळी झाला. स्वामीजी अतिशय नम्रपणे, मुद्देसूदपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडू शकत. असं अनंत भालेराव यांनी स्वामी रामानंद तीर्थ चरित्रात म्हटलं आहे. ज्या निजामाविरोधात ते राजकारण करत होते, तो देखील काही साधासुधा नव्हता. आपली सत्ता टिकवण्यासाठी वाटेल त्या स्तराला तो जाऊ शकत होता. रझाकारांच्या संघटनेला खतपाणी देण्याचं काम निजामानं केलं. या संघटनेचा प्रमुख कासिम रिझवी होता. इंग्रजांच्या समाधानासाठी निजामाने मंत्रिमंडळ तयार केलं होतं. पण कुणालाच कोणत्याही विभागाची पूर्ण माहिती होऊ नये म्हणून तो मंत्र्यांचे विभाग सतत बदलत असे. स्वतःच्याच पंतप्रधानांविरोधात कट कारस्थान करत असे. निजामाला आधी सार्वभौम राज्य हवं होतं. ते जमलं नाही तर पाकिस्तानमध्ये त्याला जायचं होतं आणि ते जमलं नाही म्हणून तो भारत सरकारासमोर झुकला. पण शेवटपर्यंत त्याचा सत्तेचा मोह सुटला नाही. निजामाच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. त्यातूनच त्याने स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवली नव्हती. पण स्वामीजी आणि सहकाऱ्यांच्या मुद्देसूदगिरीसमोर त्याला हात टेकवावे लागले आणि जुलै 1946 म्हणजेच 8 वर्षानंतर बंदी उठली. जसं जसं भारताचं स्वातंत्र्य जवळ येऊ लागलं तसं निजामाचे डावपेच आणखी तीव्र झाले. देशातले बहुतेक संस्थानिक भारतात सामील झाले होते. या संस्थानिकांचं एक मंडळ होतं. त्या मंडळाला नरेंद्र मंडळ म्हणत. निजाम स्वतःला त्यांच्यापैकी एक मानत नसते. आपण भारत सरकार किंवा ब्रिटन याप्रमाणे सार्वभौम राहू अशी त्याची कल्पना होती. माउंटबॅटनने सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत किंवा पाकिस्तानमध्ये संस्थानिक राहू शकतील, पण त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. निजामाच्या डोक्यात सार्वभौम राज्याचं स्वप्न होतं. आपलं इप्सित साध्य व्हावं म्हणून त्याची वाट पाहण्याची देखील तयारी होती. इकडे भारत स्वतंत्र होणार म्हणून निजामाची चलबिचल होऊ लागली होती आणि भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी, स्वामीजींची जय्यत तयारी सुरू होती. 7 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी हैदराबादमध्ये भारतीय एकता दिवस साजरा केला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी दिलेला ध्वज स्वामीजींनी फडकावला. त्यावेळी त्यांनी भाषण दिले. ते म्हणाले, या ध्वजाची शान राखता राखता मरण आलं तर त्याहून मंगलदायी आणखी काय असणार. निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकले. बाहेरची परिस्थिती कशी आहे याच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत.
काही दिवस तुरुंगात काढल्यावर त्यांच्या कानावर गोष्ट आली, ती म्हणजे भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला आहे. या करारानंतर स्वामीजींची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली. स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. मुळात असा करार भारत सरकारला करायची गरजच काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. या करारानंतर निजामाने नावापुरते 20 सत्याग्रही सोडले आहेत, पण अद्याप तुरुंगात असलेल्या 20,000 सत्याग्रहींचं काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले. सर्व दौरे आटोपल्यावर ते 26 जानेवारी 1948ला संस्थानात आले. त्यांना त्याच वेळी अटक करण्यात आली. रझाकाराच्या अत्याचारांना सीमा उरली नव्हती. शेवटी भारत सरकारनं पोलीस ॲक्शन घेण्याचं ठरवलं. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात पोलीस ॲक्शन झाली. 13 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं रझाकारांनी त्यांच्यासमोर नांगी टाकली. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं. त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं. तुरुंगातून सुटल्यानंतर स्वामीजींसमोर अनेक प्रश्न होते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे राज्याची घडी नीट बसवणं, हिंदू मुस्लिम दंगे उसळू न देणं, संस्थानातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, ही ध्येय त्यांच्या समोर होती. त्यासाठी ते प्रयत्नरत राहिले. निजाम हा मुस्लिम होता. त्याची सेना आणि रझाकार हे देखील मुस्लिम होते. पण स्वातंत्र्यानंतर दंगळी उचलू नये याची पूर्ण खबरदारी स्वामीजींनी घेतली होती. ते आपल्या आठवणींच्या पुस्तकात म्हणतात, परिस्थितीवश इथल्या मुस्लिम बांधवांना आमच्याबरोबर निजामाविरोधात लढता आलं नसेल, पण संस्थानातले बहुसंख्य मुस्लिम हे आमच्या विचारसरणीला अनुकूल होते. स्वामीजींच्या या विचारांचा प्रभाव बहुसंख्य नेत्यांवर असल्यामुळे संस्थानात हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण झाला. स्वतंत्र भारतात स्वामीजींनी दोनदा निवडणूक लढवली. एकदा ते गुलबर्गा आणि एकदा औरंगाबाद येथून लोकसभेवर निवडून आले. दुसरी टर्म पूर्ण झाल्यावर ते पंडित नेहरूंपाशी गेले आणि राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली. नेहरूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. राज्यांची भाषावर पुनर्रचना व्हावी असं स्वामीजींना वाटे. हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले. स्वामीजी सरंजामशाहीचे विरोधी होते, पण सरंजामाविरोधात सशस्त्र उठाव नको असे त्यांना वाटे. तेलंगणा आणि आंध्रमधील शेतकऱ्यांनी शस्त्रे खाली टाकावी म्हणून त्यांनी या भागाचे दौरे केले. पुढे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत ते सहभागी झाले. वय वाढू लागलं होतं. प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला. त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं. 1971 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही. त्यांना आंबेजोगाई येथून हलवण्यात आले आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 22 जानेवारी 1972ला त्यांचं निधन झालं. जेव्हा स्वामीजींना पहिल्यांदा अटक झाली होती, तेव्हा सरकार दरबारी चॅप्टर केसमध्ये त्यांची नोंद फकीर अशी करण्यात आली होती. पण याच फकीराने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या निजामाचं गर्वहरण केलं. जेव्हा स्वामीजी या जगातून निघून गेले, तेव्हा त्यांच्या नावावर कुठलीही संपत्ती किंवा वस्तू नव्हती. पण त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी या देशाला दिशा देण्याचं काम सुरू ठेवलं. हाच त्यांचा सर्वात बहुमोल वारसा होता. धन्यवाद.